रूढी संजयमध्ये आपले स्वागत. श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहोत मूग डाळीचे वडे. मी इथे मूग डाळ 2 तास भिजत ठेवली होती. स्वच्छ धुतली. हे बघा 2 तास झालेले आहेत. त्याच्यातलं पाणी काढून घेतलं. त्यानंतर आता ही मूग डाळ मिक्सरमध्ये वाटून घ्यायची. पाणी प्रमाणात घालायचं, एकदम पातळ वगैरे नाही करायचं, मध्यम त्याची पेस्ट करायची आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये मूग डाळ काढून घेतली. आता ती आपण वाटून घ्यायची आहे. आता काही लोक ह्याच्यामध्ये मिरची टाकतात, तर आम्ही मसाला पण टाकणार. पण मिरची टाकायची असेल तर मिक्सरमध्येच ती ग्राइंड करायची. हे बघा, आता मिक्सर लावूया. मिक्सर लावून झालं आहे. ही पेस्ट झाली आहे तयार. पातळ पण नाही केली आणि जास्त घट्ट पण नाही, मध्यम आहे. हे बघा, त्याच्यामध्ये बेसन पीठ थोडंसं तांदळाचं पीठ भजी कुरकुरीत होण्यासाठी. त्याच्यानंतर घरगुती मालवणी लाल तिखट मसाला. तो झाल्याच्या नंतर थोडी हळद झाल्याच्या नंतर धना पावडर आणि गरम मसाला आणि थोडंसं ओवा, थोडंसं हिंग. हे सगळं झाल्याच्या नंतर त्यात चवीनुसार मीठ. आता हे सगळं मिश्रण आहे ना, ते एकत्र असं मिक्स करून घ्यायचं, ढवळून घ्यायचं. हे बघा, चांगलं असं ढवळून घ्यायचं, म्हणजे ते सगळे मसाले वगैरे, परत तांदळाचं पीठ, बेसनचं पीठ, हे सगळं मिक्स व्हायला पाहिजे. हे बघा, हे चांगलं असं मिक्स करून घेतल्याच्या नंतर हे बघा, हे बेटर असं तयार झालं आहे. तर त्याच्यावर मस्तपैकी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा मिश्रण सगळं एकजीव करून घ्यायचं. हे बघा, हे सगळं तयार झालं आहे. तर आता आपण तळण्याच्या प्रोसिजरला जाऊ. मी इथे कढई ठेवले, तापलं आहे तेल. आता चमच्यानेच मी सोडतो आहे थोडी थोडी भजी अशी. हे बघा, तेल तापल्याच्या नंतर मी गॅस बारीक केला आहे, नाही तर वरचंच आवरण सगळं भाजेल आणि आतमध्ये भजी कच्ची राहू शकते, मुगाची भजी. आणि पहिलं स्टार्टिंगला झाऱ्याने नाही हे करायचं खालीवर, कारण झाऱ्याला चिकटू शकतं, म्हणून छोटा चमचा आणि नंतर मग झाऱ्याने काढायचं. हे बघा, आता चिकटणार नाहीत त्या भजी. हे बघा, चांगले असं फुगलं आहेत भजी. मी त्याच्यात काही सोडा वगैरे वापरलं नाही. हा बघा, आता थंडीचे दिवस आहेत ना, मस्तपैकी अशा मुगाची भजी किंवा वेगवेगळ्या भजी अशी खायला जरा इच्छा होते. हे बघा, आता भजी ही तयार झाली, लाल लाल झाली आहे एकदम. तर आता आपण काढून घेऊया प्लेटमध्ये. परत आपण दुसरी भजी तळायला सुरुवात करूया. हे बघा, हे बघा, हे असं थोडं थोडं सोडत राहायचं. या भजी ना मुगाच्या डाळीच्या भजी, मुगाच्या डाळीच्या भजी आहेत ना, खूप छान लागतात. अख्ख्या मुगाच्या भजी नाही आहेत, मुगाच्या डाळीच्या भजी आहेत. हे बघा, आता परत तसंच परतवून घ्यायचं. प्लीज, माझे 500 सबस्क्राईब झालेले आहेत, तर तुम्ही पटापट जरा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या रेसिपीला सबस्क्राईब वाढू दे, माझे लाईक वाढू दे. जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये जरा शेअर केलं तर माझे सबस्क्राईब वाढतील. हे बघा, या भजी तयार झाल्या आहेत. मस्त असे टम फुगले आहेत. थंडीमध्ये खायला मस्त वाटतात गरमागरम भजी, आणि त्याबरोबर तळलेली मिरची किंवा टॅमॅटो सॉस किंवा चहा बरोबर.
हे बघा झालं आहे सगळं तयार. भजी आता परत प्लेटमध्ये काढून घ्यायची. हे बघा अशा प्रकारे ही मुगाच्या डाळीची भजी तयार झालेली आहे. आणि हे असं असतं ते काढून घ्यायचं, नाहीतर मग ते जळतं. आता त्यानंतर ह्याच तेलामध्ये आपण 2 मिरच्या तळूया. या बघा जास्त नाही तळायच्या, वरच्यावर तेलातनं काढायच्या. अशा प्रकारे मुगाच्या डाळीची भजी मस्तपैकी तयार झालेत. करून बघा आणि माझ्या रेसिपीला सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कमेंट करा.